नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, लोकसभेच्या 2024 लोकसभा निवडणूक ह्या निवडणुकीचे महाराष्ट्रातील 5ही टप्पे पार पडलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व म्हणजे 48 जागांचं मतदान हे 2 दिवसापूर्वी पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला वाट बघायची आहे ती 4 जूनच्या निकालाची. सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. आता मुळामध्ये महाराष्ट्रात जे 48 जागांवर लढाई झाली ती मुख्यत्वे करून महायुती, भाजप महायुती आणि महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उबाटा गट आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस असा गट, जी इंडिया आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई. त्यामध्ये वंचित आणि काही अपक्ष म्हणजे काही ठिकाणी दुरंगी तिरंगी बहुसंख्य ठिकाणी तिरंगी लढती आहेत आणि काही ठिकाणी MIMच्या चौरंगी लढती आहेत. तर तरीही सर्वांचं लक्ष जे आहे ते महाराष्ट्रातल्या या मुख्य म्हणजे महायुती विरुद्ध इंडिया आघाडी म्हणजे महाविकास आघाडी ह्याकडेच लक्ष आहे. त्यामुळे मंडळी, तुम्हाला काय वाटतं, सरशी कुणाची होईल? कुणाला किती जागा मिळतील? महायुतीची सरशी होईल की महाविकास आघाडीची सरशी होईल? आपल्याला काय वाटतं? आपला अंदाज नेमका काय आहे? आता तसा विषय केला तर ठाकरे उबाटा गट, पवार गट, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस ह्यांच्याविषयी महाराष्ट्रात सहानुभूती आहे म्हणजे होती, हे खरंच आहे. तर काही प्रमाणात सहानुभूती ही होतीच म्हणजे आहेच, परंतु ही सहानुभूती मतदारांमध्ये जेवढी होती त्याहीपेक्षा सहानुभूती ही प्रसार माध्यमांमध्ये होती. की सर्वच्या सर्व प्रसार माध्यमं मात्र पूर्णपणे ही इंडिया आघाडीच्या बाजूनी होती आणि अजूनही आहेत. परंतु आपल्याला वस्तुनिष्ठ हा एकूण विचार करायचा आहे. कुणाविषयी ममत्व ठेवून किंवा असा विचार करायचा पक्षपातीपणे असा विचार करायचा नाही आहे. तर एकूणच महाराष्ट्रातील सर्व परिस्थिती, सर्व ठिकाणची मतं आजमावून हा सगळा विचार किंवा अंदाज आपल्याला मांडायचा आहे, करायचा आहे. आता ही जरी सहानुभूती जरी असली तरी आघाडीचं वैशिष्ट्य होतं इंडिया आघाडीचं की महाराष्ट्रामध्ये तरी त्यांचं चर्चेचं गुऱ्हाळ हे शेवटपर्यंत संपत नव्हतं आणि त्यांनी मुख्य म्हणजे उमेदवार ठरत नव्हते आणि मुख्य म्हणजे त्यांनी वंचितला जे महिन्याभरापर्यंत वंचित त्यांच्या सोबत होती, वंचित सोबत येणार असंच आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार असं त्यांचं चाललं होतं. परंतु आयत्या वेळेला वंचित ही बाहेर पडली म्हणजे प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी ही बाहेर पडली आणि खरं तर तिथेच मोठा फटका हा ह्या इंडिया आघाडी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला तो मोठा फटका बसला. कारण जर त्यांच्यासोबत जर वंचित असती तर निश्चितपणे महाविकास आघाडीला फायदा झाला असता. तर दुसरं एक बघितलं तर उबाटा, बाकी सगळेच उमेदवार म्हणू आपण, पण उबाटा गटाचे उमेदवार, कारण काँग्रेसचे उमेदवार हे ह्यावेळी त्यांनी खूप नवखे दिलेत, काही वेगळे उमेदवार दिलेले आहेत, नवीन चेहरे दिलेले आहेत. पण उबाटा गटाचे उमेदवार हे तेच उमेदवार आहेत, त्यात नाविन्य असं काही नाही आहे. ते जुने उमेदवार हे लोकांपुढे त्यांनी आणलेले आहेत. आता तसाच विचार केला तर महायुतीमध्ये एका दुसरा अपवाद सोडला तर महायुतीने उमेदवार तेच दिलेले आहेत. त्यांच्या उमेदवारांमध्येही काही नाविन्य असं नाही आहे एका दुसरा अपवाद सोडला तर. परंतु उबाटा गटाला सहानुभूती आहे किंवा शरद पवार गटाला सहानुभूती आहे, काँग्रेसला सहानुभूती आहे, हे जरी खरं असलं तरीही महायुती ही सावध होती. एखाद्या गटाला समजा एखाद्या पक्षाला विरोधी सहानुभूती आहे
याबाबत विरोधी पक्ष अनभिज्ञ असतो का बेसावध असतो, तेव्हा त्याला मोठा फटका बसत असतो. इथे असं झालं की महाविकास आघाडीला लोकांमध्ये सहानुभूती आहे हे ह्यांना माहिती होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना असल्याने त्यांनी कल्पना ठेवून त्यांनी रणनीती आखलेली आहे. त्यामुळे मुळात महायुती ही बेसावध नव्हती, तर त्यांनी सगळी रणनीती आखलेली आहे ती सावधपणे आखलेली आहे. कारण राजकारणामध्ये कधी बेसावध राहून चालत नाही. सहानुभूतीची लाट येते केव्हा, जेव्हा समोरचा बेसावध असतो तेव्हाच त्याला त्याच्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा होतो. दुसरी गोष्ट अशी झाली की शिंदे फडणवीस म्हणजे अजित पवारांचंही नाव घेतलं पाहिजे, परंतु अजित पवार हे विशेष करून त्यांच्या बारामतीच्या प्रचारामध्येच अडकले. परंतु शिंदे फडणवीस हे दोघांनी खूप मेहनत घेतली, खूप डावपेच आखले, अफाट मेहनत ती दोघांनी घेतली आणि त्यांनी मुख्य म्हणजे वंचित महाविकास आघाडीमध्ये उदाहरणार्थ जाणार नाही ह्याची काळजी घेतली असावी. कारण वंचित वेगळे लढल्याने महायुतीला फायदा होणार हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. त्यामुळे वंचितचे उमेदवार उभे राहिले. इथे अर्धी लढाई ह्या महायुतीने म्हणजे भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी अर्धी लढाई ती जिंकली. त्यानंतर दुसरी गोष्ट यांनी एक काळजी घेतली की विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे ज्या नावाचे उमेदवार आहेत त्याच नावाचे उमेदवार उभे करणं, बंडखोर उभे करणं, ह्याबद्दल यांनी काळजी घेतली शिंदे आणि फडणवीसांनी. त्यामुळे आपोआप मतविभागणी होते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो. हे संभ्रम निर्माण करण्याचं काम हा एक डावपेचाचा भाग असतो, जो पूर्वी असे डावपेच पूर्वी शरद पवार साहेब लढत असत, तर ते डावपेच हे शिंदे फडणवीसांनी लढले आहेत. आता दुसरी एक गोष्ट आहे की महायुतीचे उमेदवार हे लोकांना पसंत होते का, तर नाहीत. महायुतीचे उमेदवार हे अनेक उमेदवार, एका दुसरा अपवाद सोडा, पण अनेक उमेदवार म्हणजे गडकरींसारखा एखादा सन्माननीय अपवाद सोडला तर अनेक उमेदवार महायुतीचे हे सर्वसामान्य मतदारांना पसंत नव्हते. परंतु तरीही लोकांनी मतदान जे केलेलं आहे ते मोदी या नावावर केलेलं आहे असं लोकांचं स्पष्ट मत आहे. अनेक लोकांनी सांगितलं की आम्हाला आमच्या मतदारसंघातला उमेदवार हा पसंत नाही आहे, परंतु तरीही आम्ही मतदान हे केवळ मोदी साहेबांकडे बघून केलेलं आहे, मोदीजींकडे बघून केलेलं आहे. त्यामुळे हे मतदान जे आहे ते केवळ केंद्रातली सत्ता कुणाची असावी आणि ते आपला देश कुणाच्या हाती द्यावा ह्यासाठीच मतदान आहे आणि ह्यासाठीच लोकांनी मतदान केलं असं लोक स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे हे जे उमेदवार निवडून येणार आहेत महायुतीचे ते केवळ मोदींच्या करिश्मा किंवा मोदी या नावावरच ते येणार आहेत, नाहीतर इथले अनेक उमेदवार ह्यांना पराभवच बघावा लागला असता. दुसरी एक गोष्ट झाली की महाराष्ट्रामध्ये दरवेळेपेक्षा मोदींनी अनेक सभा घेतल्या आणि खूप लक्ष दिलं, खूप मेहनत स्वतः पंतप्रधानांनी मोदींनी स्वतः लक्ष दिलं आणि मेहनत घेतली की त्यांच्या ज्या 2014ला 19ला ज्या सभा झाल्या त्याच्या दुपटीहून अधिक सभा त्यांनी ह्यावेळी घेतल्या. कारण उत्तर प्रदेश सर्वात मोठं राज्य महाराष्ट्रातला देशातलं आहे, त्या खालोखाल महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत. त्यामुळे इथून जेवढे लोकसभेचे उमेदवार निवडून जातील, खासदार निवडून जातील, तेवढं त्यांना संख्याबळ त्यांचं वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशी मोठी राज्ये आहेत. त्या राज्यांकडं ह्या केंद्रातल्या नेत्यांचं विशेष लक्ष असतं, पण तिथून ते जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणत असतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रावर मोदींनी विशेष लक्ष दिलं आणि विशेष त्यांनी मेहनत घेतली. मुंबईमध्ये जी मोदींची शेवटची सभा झाली आत्ता, ती सभा, त्या सभेने मुंबईतलं वातावरण सगळं घुसवून निघालं, त्यांनी वातावरण सगळं बदलून टाकलं. आता ह्यातली दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की महायुतीचा उमेदवार कोण, नेता कोण हे ठरलेलं आहे. हे लोक महायुतीचे सगळेच लोकप्रतिनिधी किंवा नेते
अभिमानाने छातीटोकपणे सांगतात की आमचे नेते मोदी आहेत आणि पंतप्रधान आता जे आहेत तेच पंतप्रधान होणार आहेत. परंतु ह्या उलट इंडिया आघाडीचं आहे की कुणी असं म्हणत नाही की आमचे नेते राहुल गांधी आहेत किंवा अन्य कोणी, असं कुणी म्हणत नाही आहे. त्यांनी म्हणायला हवं होतं की आमच्या इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे दावेदार राहुल गांधी आहेत किंवा आमचे नेते हे राहुल गांधी आहेत असं म्हणायला हवं होतं. आणि खरं सांगायचं तर ह्या महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी एवढं योग्यतेचं कुणी उमेदवार नाही आहे. तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत किंवा आंध्र प्रदेशामध्ये, तेलंगणामध्ये जाऊन, उत्तर प्रदेशात जाऊन, हरियाणामध्ये जाऊन, पंजाबमध्ये जाऊन सभा कोण घेऊ शकतो किंवा कुणाच्या सभेला गर्दी होऊ शकते. इंडिया आघाडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते राहुल गांधींची सभा घेऊनच तिथं सभा झाली तरच गर्दी होऊ शकते. अन्य बाकी यांचे इंडिया आघाडीचे नेते आहेत त्यांच्या सभांना राहुल गांधी एवढी तर गर्दी होऊ शकत नाही आहे. त्यामुळे पण ह्यांचं एकमत होऊ शकलं नाही शेवटपर्यंत की आमचे नेते कोण. ही एक अहमहमिका आहे किंवा ही एक त्यांच्यातली उणिवेची बाजू आहे. आणि तिथं हे लोक मुख्य म्हणजे कमी पडले की परस्परांमध्ये संवाद नाही आहे, की परस्परांचा विश्वास नाही आहे, की संशयाचं संभ्रमाचं वातावरण आहे की मी नेता त्यांना का मानू, अशी एक भूमिका असते. आम्ही नेता का मानावं, आम्हीच नेते आहोत. तर ही भूमिका, ह्या महायुतीची भूमिका, जसं सगळे नेते अभिमानी स्वतः आमचे नेते मोदी आहेत तसं हे म्हणू शकले नाहीत. ह्यांचा नेता हा शेवटपर्यंत ठरू शकला नाही, सगळेच नेते. त्यामुळे आता मंडळी ही आपली चर्चा झाली, इथे चर्चा ही आपण म्हणजे मी थांबवतो. आता निकालाचं काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत काय आहे? मी माझं मत सांगू का? ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी माझं मत सांगून टाकतो. माझा अंदाज जो आहे हा अंदाज मी आता वर्तवतो. हा अंदाज सर्व ठिकाणची मतं आजमावूनच मी हा अंदाज व्यक्त करतो आहे. तो कुणाला कटू वाटेल, कुणाला गोड वाटेल, पण कुणाच्या बाजूचा नाही आहे, कुणाची प्रव्यक्तिगिरी नाही आहे, की कुणाच्या विरोधातला नाही आहे. जे मला दिसतंय वातावरण आणि जी लोकांची मतं त्या मतदारसंघातील लोकांनी मतं मांडलेली आहेत त्यावरूनच हा मी अंदाज आता वर्तवतो आहे. मला असं वाटतं की महायुतीला म्हणजे भाजप आणि महायुती जी आहे तिला लोकसभेच्या 48 जागांपैकी 35 किंवा 35हून अधिक जागा मिळतील. कमीत कमी 35 किंवा त्याहून अधिक जागा मिळू शकतात. त्यानंतर त्यामध्ये शिंदे गट जो आहे त्याला 8 ते 10, 8, 9, 10 अशा जागा मिळू शकतात. अजित पवार गटाला 2 जागा मिळू शकतात. इंडिया काँग्रेसला 4 ते 5 जागा मिळू शकतात. काँग्रेसला खरंच खूप संधी होती परंतु ती त्यांना घेता आली नाही. उबाटा गटाला 3 ते 4 जागा मिळू शकतात आणि शरद पवार गटाला 2 ते 3 जागा मिळू शकतात. अन्य महादेव जानकरांसारखे उमेदवार आहेत ते एक निवडून येऊ शकतात. म्हणजेच 35 जागा किंवा त्याहून अधिक जागा या महायुतीला मिळू शकतात. मंडळी, हा अंदाज तर मी वर्तवलेला आहे. प्रत्यक्ष निकाल प्रत्येकजण अंदाज आपले असे वर्तवतच असतो, त्याप्रमाणे हा अंदाज मी वर्तवलेला आहे. आता निकाल 4 जूनला आहे. आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि त्या दिवशी जो भोपळा आहे तो फुटणार आहे. कुणाला किती जागा मिळणार आहेत ते त्या दिवशी कळणार आहे. आता मी जो अंदाज वर्तवला आहे यावर आपलं मत काय आहे ते आपण जरूर मांडावं, अभिप्राय आपला जरूर द्यावा आपण. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.